भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत महाराष्ट्रामधल्या 25 जागांसंदर्भात चर्चा झाल्याचं कळतंय। ही चर्चा काल रात्री पार पडली आहे। महत्त्वाची बाब अशी आहे की राज्यातील काही मोठ्या चेहऱ्यांना लोकसभेची निवडणूक लढवावी लागण्याची शक्यता आहे। यामध्ये आशिष शेलार, चंद्रकांत पाटील आणि पंकजा मुंडे यांच्या नावाची प्रामुख्याने चर्चा रंगतेय। पण यापैकी बरेचसे नेते फारसे उत्सुक नसल्याचंही कळतंय। पण पक्षाचा आदेश आला तर लोकसभा लढण्यावाचनं कोणताही पर्याय या नेत्यांसमोर नसेल। अधिक माहिती सोमेश कोलगे देतात। सोमेश, इतर राज्यांमध्ये भाजपने जो फॉर्म्युला वापरला की बड्या चेहऱ्यांना मग ते आत्ता काय पदावरती आहे त्याचा विचार न करता निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवायचं, तसाच फॉर्म्युला महाराष्ट्रामध्येही भाजपच्या बाबतीत पाहायला मिळेल का? आणि अशी कोणती नावं आहेत की ज्यांची जोरात चर्चा आहे लोकसभेसाठी? ज्ञानदा, असं पहिल्यांदा कदाचित राजकारणाच्या इतिहासात पाहायला मिळतंय की तिकीट मिळवण्यासाठी उमेदवार खूप फिल्डिंग लावत असतात, प्रचंड मेहनत करतात, परंतु भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्रातील अनेक नेत्यांच्या बाबतीत विशेषतः राज्यातील नेत्यांच्या बाबतीत त्यांना तिकीट मिळू नये यासाठी ते सगळेजण प्रयत्न करतायत। कारण लोकसभेत खासदार म्हणून निवडून जाण्याची अनेकांची इच्छा नाहीये आणि त्यासाठी प्रयत्नशील असणारे नेते म्हणजे त्यापैकी सुधीर मुनगंटीवारांनी तर आज स्वतः उघडपणे जाहीर केले की मला तिकीट मिळू नये अशी प्रार्थना तुम्ही करा। दुसऱ्या बाजूला जी माहिती आपल्याला मिळते की आशिष शेलारांना सुद्धा निवडणूक लढण्यासाठी सांगण्यात आलं, पण आशिष शेलारही निरुत्साही आहेत। नारायण राणेंना निवडणूक लढण्यासाठी सांगतायत, तर नारायण राणे प्रमोद जठारांचं नाव सुचवतायत की तुम्ही यांना तिकीट द्या, मी लढणार नाही, आणि नारायण राणे निरुत्साही आहेत। आणि अशा प्रकारे भाजपचे महाराष्ट्रातील जे प्रमुख नेते आहेत त्यामध्ये गिरीश महाजनांचं सुद्धा नाव आहे। विनोद तावडेंनी सुद्धा यापूर्वी त्यांना जेव्हा विचारणा करण्यात आली होती त्यावेळी ते म्हणाले की हरियाणा आणि बिहारची जबाबदारी माझ्याकडे आहे, त्यामुळे मी निवडणूक लढणार नाही लोकसभेची। तर अशा प्रकारे भाजपचे महाराष्ट्रातील जे प्रमुख नेते आहेत ज्यांनी दिल्लीत यावं लोकसभा निवडणूक लढवून अशी जी पार्टी हायकमांडची भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाची इच्छा आहे त्या विपरीत या सगळ्यांचा निरुत्साह आहे। त्यांना दिल्लीत येण्याची इच्छा नाही, दिल्लीत येऊ नये यासाठी प्रयत्न सुरू आहेत। आणि पहिल्यांदा मला असं वाटतं अभूतपूर्व वेळ भारतीय राजकारणात आली आहे ज्यावेळी राजकारणी तिकीट मिळू नये यासाठी प्रयत्न करतायत आणि फिल्डिंग लावतायत। ज्ञानदा, बरोबर आहे। आणि मुनगंटीवारांचं त्या आशयाचं वक्तव्य सुद्धा समोर आलेलं आहे की आपलं तिकीट कापलं जावं ही आपलीच इच्छा आहे। आणि तू म्हणालास तसं अगदी बरोबर आहे की राज्यातल्या अनेक नेत्यांना इच्छा नसते दिल्ली दरबारी जाण्याची, पण पक्षादेश आला तर अर्थातच त्यांच्याकडे पर्याय नसेल। पण आपल्याला तिकीट मिळू नये यासाठी मात्र अनेकांनी यंदाच्या वर्षी देव पाण्यात ठेवले असतील, हे मात्र नक्की आहे सध्याच्या घडामोडी पाहता। धन्यवाद सोमेश या सगळ्या माहितीबद्दल। तर भाजपच्या कोर कमिटीचा असा विचार आहे की महाराष्ट्रातनं काही तगड्या उमेदवारांना जे सध्या आमदार आहेत, मंत्रिपदावरती आहेत, महाराष्ट्रातली विविध प्रदेशातली मोठी नावं आहेत त्यांना तिकीट द्यायचं आणि लोकसभेच्या निवडणुकीत उतरवायचं, परंतु यातली अनेक नावं तिकिटासाठी फारशी इच्छुक नसल्याचंच दिसतंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।